प्रतिनिधी प्रज्वल गायकवाड। कुणकवणमधून एक अत्यंत भक्तिमय आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। कुणकवण येथील दत्त मंदिरात गुरुपूजन सोहळा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आहे। या सोहळ्याला मोठ्या संख्येने गुरु, शिष्य आणि भजनप्रेमी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। याप्रसंगी गुरुवारी सन्माननीय बुवा तुकाराम तावडे, सुभाष चव्हाण, किशोर तावडे, गणेश घेवडे, तानाजी कदम, सदाशिव कदम, संतोष तळेकर, रघुनाथ परब, बाळू हरयाण, ऋतिक गांगण, शुभम टुकरुल, ऋषिकेश जनक, मयूर पांचाळ, गणेश मेस्त्री, शुभम पाळेकर, ईश्वरी कदम तसेच पखवाज विशारद दीपक समजिस्कर, हरिदास घेवडे, पखवाज वादक भास्कर मेस्त्री, रितेश मेस्त्री, अक्षय मेस्त्री, अंकित घाडी, केशव मेस्त्री, गुरुनाथ चव्हाण, विजय मेस्त्री आदी गुरु, शिष्य मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर तुकाराम तावडे, सुभाष चव्हाण, सदाशिव कदम, गणेश घेवडे, विनायक पाताडे, अनंत ठाकूर देसाई, किशोर तावडे, सुहास सरवणकर आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या। गुरुचरण पूजा व आरती झाल्यानंतर उपस्थित शिष्यमंडळींनी आपल्या सुस्वर अभंग गायनांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली। या कार्यक्रमास भजनी बुवा, पखवाज वादक आणि भजन रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला। हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुणकवण गावठणवाडी च्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थ मंडळींनी मोलाचे सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रथमेश जनक यांनी मानले। महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर प्रज्वल गायकवाड।